नमस्कार मित्रांनो, काजळ माया या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण मागच्या जन्मीची शर्वरी हीच या जन्मी आरुषचे सुरक्षा कवच म्हणजेच आभाच्या रूपात आरुषला वाचवण्यासाठी आलेली असते, हे आपल्याला या प्रोमोमध्ये बघायला मिळणार आहे. तर इथे आरुषचा 25वा बर्थडे असतो, त्यामुळे सगळे जमा झालेले असतात. आता सर्वजण टाळ्या वाजवत असतात. आरुष मात्र आता त्या कॅन्डलवरती फुंकर मारा, तेच आता घरातल्या लाईट बंद होतात आणि समोरच आता इकडे पर्णिकेची सुटका झालेली असते. आता दरवाजा अचानक उघडतो. त्याच वेळेस काकू आता विद्याधर काकांना म्हणू लागते, अहो काय केलं तुम्ही? लाईट बिल भरलं नाही का? अचानक कशा लाईट गेल्या? तेव्हा विद्याधर काका म्हणू लागतात, नाही ना गं, मी तर बिल भरलंय आणि पूर्ण सोसायटीच्याच लाईट गेल्यात ना, मी बघून येतो, असे म्हणून काका तिकडनं बाहेर जातात. त्याच वेळेस इकडे दरवाजा उघडलेला असतो. अचानक दरवाजा उघडताच आरुषचं लक्ष तिकडे जातं. जोराचा वार. समोरच आरुषला एक बाई दिसू लागते, जिचे केस मोकळे असतात, म्हणजे ती चेटकीन पर्णिका असते. आता मात्र ती आरुषला आवाज देऊ लागते, आरुष इकडे ये आरुष. आरुष मात्र हळूहळू आता दबक्या पावलांनी त्या दिशेने जाऊ लागतो. आता इकडे पर्णिका मात्र कधी आरुष आपल्याकडे येतो याची वाट बघत असते. तर इकडे पर्णिकेची आई मात्र जोरजोरात नाचत असते. आता सगळीकडे अंधार असल्यामुळे आभा मात्र आता जोरजोरात आरुषला थांबवण्यासाठी आवाज देत असते. पण आरुषचं मात्र कुणाकडेही लक्ष नसतो. तो सारखा इकडे चेटकीन पर्णिकेकडे बघत असतो आणि तिच्याकडेच चाललेला असतो. त्याच वेळेस आता उंबऱ्याजवळ येताच आता आरुष उंबऱ्यातनं बाहेर पाऊल टाकणार, तेच पाठीमागनं आता आभा येते आणि लगेच आरुषच्या खांद्यावरती हात ठेवते. आरुष मात्र लगेच थबकतो. त्याच वेळेस आता लाईट आलेले असतात. तर इकडे पर्णिकेची आई नृत्य करत असते, कारण आता आरुष पर्णिकेकडे येणार असतो ना, त्या क्षणाला तिच्या हातात जे काही शस्त्र असतं ते तुटून खाली पडलेलं असतं. तर पर्णिकेच्या आईला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो. तर आता लगेच आबा म्हणू लागते, आरुष अरे काय करत होता तू? अरे किती वेळची आवाज येत होती, कुठे चालला होता? आरुष मात्र खूप घाबरलेला असतो. तेव्हा विद्याधर काका विचारू लागतात, काय झालंय? आरुष आता झालेला सगळा प्रकार सांगू लागतो. विद्याधर काकांना मात्र हे सगळं समजलेलं असतं, कारण 25 वर्षानंतर आरुषच्या आयुष्यात काय होणार आहे, कुठलं वादळ येणार आहे हे विद्याधर काकाला माहिती असतं. त्याच वेळेस आता पूर्वी मात्र इथे आरुषची चेष्टा करू लागते, दादा उगच फिल्मी डायलॉग मारू नको. विद्याधर काका पूर्वीवरती ओरडतो आणि लागतो, बास पूर्वी, कधी कधी चेष्टा मस्करी कमी करायची असते. आता मात्र लगेच आरुष म्हणू लागतो, काका मी खोटं नाही बोलते, मी जे बघितलंय तेच सांगतो. विद्याधर काकाला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता लगेच आबा म्हणू लागते, आरुष आज तुझा एवढा 25वा वाढदिवस आहे आणि तू काय ते धरून बसलाय, चल बरं पटकन. आता सगळेजण आरुषला इथे केक कापण्यासाठी घेऊन येतात. आरुष मात्र केक कापतो, पण विद्याधर काकाला मात्र टेन्शन आलं असतं. सारखं आरुषने जे काही सांगितलेलं असतं त्याला समोर कशी बाई दिसलेली असते ते सगळे काही क्षण आठवत असतात. त्यामुळे आता इथे संध्याकाळ होताच लगेच विद्याधर काका काकूच्या हातपाया जोडतच पाया पडू लागतो आणि म्हणू लागतो, हे बघ मी तुझ्या पाया पडतो, पण काही करून ते सुरक्षा कवच, ते वाल्नेश्वराचं जे रुद्राक्ष आहे ना तुझ्याकडे, तेवढं दे ना प्लीज. हवं तर त्यात जे काही सोनं वगैरे आहे ना ते तुझ्याकडे ठेव, मला फक्त तेवढा रुद्राक्ष हवाय, तेवढा दे ना. तेव्हा लगेच आता काकू म्हणू लागते, कशाला हवाय तुम्हाला तो? अहो तो रुद्राक्ष म्हणजे आपल्या वालवलकरांचं पारंपरिक सत्ता आहे, तुमच्या लक्षात येते का? आणि ती सत्ता फक्त माझ्याच मुलाच्या हातात जायला पाहिजे, दुसऱ्या कुणाच्याही नाही. तेव्हा लगेच आता काका म्हणू लागतात, हे बघ मला फक्त रुद्राक्ष हवाय. अगं ते रुद्राक्ष म्हणजे सुरक्षा कवच आणि आरुषला त्याची गरज आहे गं, प्लीज माझं ऐकून घे. आता काकू मात्र भडकते आणि म्हणू लागते, काय ते आरुष लावले, अजिबात भेटणार नाही, देणार नाही, असे म्हणत काकू आता झोपून घेते. विद्याधर काकांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे पर्णिकेच्या आईला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. असं कोण आहे ज्यामुळे माझं हे शस्त्र तुटून खाली पडलं? नाही, मागच्या जन्मी असंच घडलं होतं. जेव्हा पर्णिकेचा तो आरुष होणार होता त्याच वेळेस मध्ये ती शर्वरी आलेली असते. आता ते सगळे काही क्षण इथे पर्णिकेच्या आईला आठवू लागतात आणि तीच शर्वरी पुनर्जन्म घेऊन आली की काय या आरुषचं सुरक्षा कवच बनून? नाही, असं जर असेल ना तर ती आपला हेतू मोडण्याआधीच आपल्याला तिला संपवावं लागेल, असे आता पर्णिकेच्या आईने ठरवलेलं असतं. तर इकडे आता आरुष मात्र घाबरलेला असतो. तो बाहेर एकटाच बसलेला असतो. त्याला खूप भीती वाटलेली असते, कारण जे काही घडलेलं असतं ते सगळं त्याला आठवत असतं. त्याच वेळेस आभा येते
आभा आता आरुषच्या खांद्यावरती हात ठेवते. आरुष मात्र घाबरतो. आता आभा पटकन समोर येऊन बसते. आता मात्र आरुष म्हणत असतो, हे बघ आभा, ही असली चेष्टा मस्करी मला चालत नाही, मला खूप भीती वाटते. तेव्हा आभा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. हे बघ, तुला पूर्वीने ते पुस्तक दाखवलं ना, त्यामुळे तुला तसं वाटलं असेल, पण तसं काहीच नाही. तेव्हा आरुष म्हणू लागतो, नाही आभा, मी जे बघितलं ते खरंच होतं. मला समोर एक बाई दिसली होती. आता मात्र आरुषचा भाऊ खिडकीतनं डोकावून त्या दोघांच्या गप्पा ऐकत असतो. त्या दोघांकडे बघून त्याला मात्र खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेस आता त्या घरावरती एक कावळा आलेला असतो. तो कावळा एकटक आता आभा आणि आरुषकडे बघत असतो. तर आता दोघांनी मस्त इथे केकचं सेलिब्रेशन केलेलं असतं. पुन्हा एकदा आभाने आता आरुषला बड्डे विश केलेलं असतं. आरुष मात्र आता आभाकडे एकटक बघत असतो. तर आता मित्रांनो, पुढील प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आभा आणि आरुष दोघेही रस्त्याने स्कूटरवरती चाललेले असतात. त्याच वेळेस आता समोरनं पर्णिका चेटकीनं उतरलेली असते. आता पुन्हा आरुषला ती पर्णिका समोर दिसू लागते. तिचे केस मोकळे असतात, तिचे डोळे, ते सगळा अवतार बघून आता मात्र इथे आरुष खूपच घाबरलेला असतो. आता मात्र आरुषची गाडी त्या चेटकिनीला म्हणजे पर्णिकेला जाऊन धडकणार. तेच आता तो गाडी थांबवतो आणि जोरात ओरडतो. आता मात्र आभाला धक्का बसतो. आरुषला नेमकं काय होतंय? या सगळ्यातनं मात्र आता आभा आरुष कशी सुटका करणार, या पर्णिकापासून कशी सुरक्षा कवच बनून आरुषला वाचवणार, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.